मिशन ग्रीन भवानी माता टेकडी निंबीतर्फे झाडांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा। पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लावणे फार गरजेचे आहे। त्यासोबतच वृक्षांची काळजी घेऊन त्यांना वाचवणेही गरजेचे आहे। निसर्गाशिवाय आपण जगू शकत नाही। आपल्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी निसर्ग वाचवणे खूप गरजेचे आहे। निसर्गाला वाचवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी मिशन ग्रीन तुळजाभवानी टेकडी लिंबी पारडी पुसद येथे वृक्षारोपण करून या उपक्रमाची सुरुवात 21 जुलै 2023 पासून करण्यात आली। विविध प्रकारची झाडे लावून वर्षभर त्यांना पाणी घालून त्यांचे संरक्षण करून झाडे वाचवण्यात आली। वाढदिवसानिमित्त स्मृतिप्रित्यर्थ मिशन ग्रीनच्या या उपक्रमाला दिनांक 21 जुलै 2024 ला 1 वर्ष पूर्ण झाले। याचे औचित्य साधून मिशन ग्रीनच्या वतीने या ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांचा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। सर्व ग्रामस्थांनी वर्धापन दिनानिमित्त आज प्रथम भवानी माता टेकडीचे अध्यक्ष अशोक बाबर, गुलाब नबी आझाद समाज कार्य महाविद्यालयाचे धनंजय कोठाळे, सत्यपाल महाराजांचे शिष्य सप्त खंजेरी वादक पंकज पाल महाराज, गुरुदेव मंडळाचे गणेश धर्माळे सर यांच्या हस्ते वृक्ष पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। पंकज पाल महाराज यांनी आपल्या ओजस्वी भाषणात झाडांचे महत्त्व लोकांना पटवून दिले। त्याचप्रमाणे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचे महत्त्व किती आहे हे सांगितले आणि भविष्यात वृक्षतोडीमुळे होणारे दुष्परिणाम सुद्धा सांगितले। अध्यक्षीय भाषण अशोकजी बाबर यांनी केले। त्यांनी भविष्यात या ठिकाणी एक मोठी पाण्याची टाकी बांधण्याचा संकल्प जाहीर केला। यावेळेस अरुण नागुळकर यांनी त्यांचे वडील स्वर्गीय दत्तात्रय नागुळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त झाडे लावली। या प्रसंगी मिशन ग्रीनचे सर्वश्री अमोल गंगात्रे, नितीन चव्हाण, किरण किनाके, अमित हटवार, निखिल गादेवार, कौस्तुभ धुमाळे सर, जयसिंग राठोड, मधुकर चव्हाण, ओम पंडितकर, महिला महाविद्यालयाच्या वाघमारे मॅडम, माणुसकीच्या भिंतीचे सर्वेसर्वा, गजानन जाधव, अनंता चतुर, पंजाब ढेकळे, शिवराम शेट्टे, दीपक दाडगे, अरुण नागुळकर आणि अनेक पर्यावरण प्रेमी उपस्थित होते। या कार्यक्रमाची संपूर्ण सजावट आणि शूटिंग विनामूल्य वैभव शिंदे आणि अनिल गिरगावकर यांनी केली होती। तर नाश्ता आणि चहा पाणी व्यवस्था माणुसकीची भिंत पुसद कडून करण्यात आली। कार्यक्रमाचे संचालन पवन बोजेवार यांनी केले, प्रास्ताविक रमेश डंबोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमोल गंगात्रे यांनी केले। तुळजाभवानी ग्रीन मिशन नी आम्हाला एक संधी दिली की या चांगल्या उपक्रमामध्ये सहभाग घेता यावा। मी तर म्हणते सहभाग हा खूप महत्त्वाचा आहे, कारण सगळ्यांच्या सहभागानेच मोठं काम होणार आहे। छोटं छोटं आज वाटणारं उद्या जेव्हा मोठं झाडं होतील आणि टेकडी जेव्हा हिरवी दिसेल तेव्हा आपल्याला याचं महत्त्व कळेल की या छोट्या कामातून मोठं काम कसं निर्माण झालं ते। तर सर्व पुसदवासियांना माझं एक आवाहन आहे की त्यांनी या चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्यासोबत इतरांनाही प्रेरणा द्यावी या उपक्रमात सहभागी होण्याची। एवढी सगळ्यांना पुसदवासियांना मी नम्र विनंती करते आणि थांबते। धन्यवाद।